बरं सांगा, हे सगळं कोणासाठी करतोय मी? तुमच्यासाठी करतोय की नाही? तुमच्यासाठी जा विचारतो की नाही? मग आता तुम्ही समजेजण कुणाच्या बाजूने उभं राहणार? सांगा की, माझ्या बाजूने उभं राहणार की नाही? उभं राहायला पाहिजे तुम्ही आमच्या बाजूनं. हो पाटील साहेब, जरा थांबा. आपण बसून बोलूया. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. काही गैरसमज झालेला नाही बरं का आमचा. काही गैरसमज झालेला नाही. आम्ही बरोबर करेक्ट बोलतोय. बघा, दूध का दूध आणि पाणीचं पाणी होणार आहे आता. अहो फ्रॉड केला ह्यांनी. पाटील साहेब, ए बघ शुभू, अजिबात बोलायचं नाही. तू अजिबात बोलायचं नाही. पाटील साहेब, तुम्हाला चांगलंच माहिती आहे साहेब असलं काहीच नाही करणार. हे बघ, मला समजा ठाऊक आहे. साहेबांनी मोठा फ्रॉड केलाय. त्यांना अटक झालीच पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. कळलं का तुला? आरोप करणं तुमचा पेशाच आहे, पण जोपर्यंत पुरावा देत नाही ना तोपर्यंत मी तुमच्याबरोबर येणार नाही. पुरावा पाहिजे तुम्हाला. देतो की पुरावा. साळुंके फाईल द्या. यो मिनिस्टर साहेबांच्या लेखीचा पेपर, फिजिक्सचा. केमिस्ट्रीच्या जागी फिजिक्सचा पेपर. सरांची झोप झाली नाही वाटतं. या नापास झाली तुमची लेख. बघा या. काय मॅडी, मजा येते ना? यस मॉम, कमालच केली तू. आत्ता तर नाटक सुरू झालंय, अजून दुसरा अंक बाकी आहे. हा तुझा पेपर आहे. काय विचारतोय मी? हा तुझा पेपर आहे? हे अक्षर तुझं आहे? बोल. हो. काय नाही साहेब, तुमच्या वोट बँकेत मतांचा आकडा बी मोठा असेल, पण तुमच्या लेखीला पेपरात पास होण्या इतपत बी आकडा मिळाला नाही. आणा इकडे. बघा मीडियावाले, बघा मंत्री साहेबांच्या पोरीचा फिजिक्सचा पेपर आहे ना. हे बघा, समधी पानं कोरी आहेत. अहो त्यांनीच आता मान्य केलंय की तरी बी मंत्री साहेबांची लेख पास झाली. याचा अर्थ असा आहे की मंत्री साहेबांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग केलेला आहे.